नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं फायनान्शियल लर्निंग विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला विषय आहे की आपला पैसा बँकेमध्ये सुरक्षित आहे का. आपली बँक कोणती असू द्या, ती नॅशनलाइज असू द्या, प्रायव्हेट असू द्या, कोऑपरेटिव्ह असू द्या, आपल्या या बँकेमध्ये आपला पैसा सुरक्षित आहे का. आता ठीक आहे, आपण आपल्या पैशाचं, बँकेतल्या पैशाचं इन्शुरन्स काढता येतं का. थोडीशी वेगळी संकल्पना आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल. आता बघूया, बँकेतल्या पैशाचं सुद्धा इन्शुरन्स असतं. ते कशा प्रकारे असतं. आपल्याकडे एक शासनाची एक कॉर्पोरेशन आहे, संस्था आहे, कंपनी आहे, त्याला नाव आहे DICGC. ओके, त्यामुळे आपला पैसा बँकेमध्ये सुरक्षित आहे. आता तो कुठपर्यंत सुरक्षित आहे, त्याचे काय नियम आहेत, ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता मी जसं म्हटलं, DICGC ह्या संस्थेचं नाव काय, फुल फॉर्म काय, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही संस्था आहे. ही संस्था जी आहे ही डिपॉझिटचं इन्शुरन्स काढते, बँकेतल्या डिपॉझिटचं इन्शुरन्स काढते. ओके. आता ह्याची व्याप्ती, कव्हरेज कसं आहे, ह्याच्यामध्ये कोणते कोणते डिपॉझिट घेतले जातात. ह्याच्यामध्ये बँक डिपॉझिट इन्क्लुडिंग सेव्हिंग, फिक्स, RD, करंट, सेव्हिंग, फिक्स, RD, करंट, अशा प्रकारे बँकेमध्ये जे डिपॉझिट असतात ते सगळे डिपॉझिट ह्याच्यामध्ये कव्हर केले जातात. बरोबर आहे. आता मग FD असो, सेव्हिंग असो, सेव्हिंग अकाउंट मध्ये सुद्धा पैसे ह्याच्यामध्ये सुरक्षित राहतात. आता प्रश्न असा पडेल की बाबा ह्याच्यामध्ये एवढे पैसे सुरक्षित राहतात, आपण तर आजकाल बघत असतो, सगळीकडे न्यूज आली की बँकेमध्ये बुडाले वगैरे, पैसे बुडाले, बँक बुडाली, त्याच्यामुळे लोकांचे पैसे बुडाले. तर अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये पण काही लिमिट असते. तर ही लिमिट किती असते, ही लिमिट असते 5 लाखाची. आणि हे कशासाठी असते, फॉर बोथ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट, म्हणजे व्याज, मुद्दल आणि व्याज ह्या दोघांसाठी 5 लाखापर्यंत. जसं आपल्याला उदाहरण देता येईल की एखाद्या व्यक्तीचे समजा बँकेमध्ये 2 लाख रुपये डिपॉझिट आहेत आणि त्याच्यावरचं व्याज त्याला 5,000 रुपये आहे. तर म्हणजे त्याचे पूर्ण 2,05,000 रुपये हे सुरक्षित असतील. तसंच आणखीन पुढचं उदाहरण, लिमिट आहे 5 लाखाची. एखाद्या व्यक्तीचे 7 लाख रुपये डिपॉझिट आहेत बँकेमध्ये. बरोबर आहे. मग 7 लाख प्रिन्सिपल, ह्याच्यामध्ये 7 लाख जरी डिपॉझिट असले तरी लिमिट कोणती आहे त्या बँकेतल्या ह्याची, 5 लाखाची आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत त्याच्या पैशाचं इन्शुरन्स काढलेलं असतं आणि ते पैसे त्याला मिळतात. बरोबर आहे. तर हे आता ह्याच्यामध्ये नंतर पुढचा जो भाग झाला, तर हे कशा प्रकारे काम करतं की बँक फेल्स, DICGC पेज द इन्शुर्ड अमाऊंट. जर बँक अशा प्रकारे जर त्याचं नुकसान झालं, बँकेचं नुकसान झालं, बँक बंद करायची वेळ आली, तर हे पैसे कोण देईल, हे DICGC देईल. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये नो प्रीमियम, ह्याच्यामध्ये प्रीमियम जे आहे हे प्रीमियम कोण देतं, आपलं बँक देते. डिपॉझिटर कडून DICGCचं इन्शुरन्स, म्हणजे तुमच्या डिपॉझिटचं इन्शुरन्स काढण्यासाठी डिपॉझिटर कडून कुठल्याही प्रकारचं पैसे घेतले जात नाही. हे पैसे बँक देणार. बँक त्याच्या खिशातून खर्च करून हे इन्शुरन्स करणार. छोटी अमाऊंट असते, बँक देऊन टाकते. हाऊ टू चेक. आता तुमची बँक DICGC याच्यामध्ये कव्हर आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये आहे का, तुमच्या बँकेकडे इन्शुरन्स आहे का, हे कसं बघायचं. सरळ सरळ गुगलमध्ये तुम्ही टाका DICGC, ती वेबसाईट तुम्हाला दिसून जाईल. जसं की मी तुम्हाला नाव सांगितलेलं कंपनीचं, ती वेबसाईट दिसून जाईल. त्या वेबसाईटमध्ये लिस्ट बघा की या लिस्टमध्ये तुमच्या बँकेचं कव्हर आहे का हे तुम्हाला समजून जाईल, म्हणजे तुमची बँक त्याच्यामध्ये आहे का. आणि सरळ सरळ तुम्ही बँकेकडे विचारू शकता. बँकेने त्यांच्याकडे इन्शुरन्स काढलेलं असतं DICGC कडे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं की
कशा प्रकारे बऱ्याच वेळेस बँकेमध्ये लिहिलेलं असतं. अशा प्रकारे आज तुमची भीती दूर झाली असेल मनामधून की बँकेमध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट केलेले आहेत. रोज आपण बातम्या ऐकत असतो की बँक बुडाली, असं झालं तसं झालं, लोकांचे डिपॉझिटचे पैसे हे झाले. तर कशा प्रकारे तुमची सेफ, कशा प्रकारे तुम्ही मुवमेंट ह्याच्यामध्ये करू शकता, बँकेमध्ये डिपॉझिट ठेवून तुम्ही शांततेने आपण निश्चिंत राहू शकतो. मग बऱ्याच वेळेस लोकांना असा प्रश्न पडला असेल की समजा मला बँकेमध्ये 10 लाख रुपये डिपॉझिट करायचे आहेत, तर हे मी एका बँकेमध्ये बुडाली तर मी काय, त्या बँकेमध्ये बुडाली तर मी काय करू. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही याला एक पर्याय शोधू शकता की अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळ्या बँकेमध्ये डिपॉझिट करायचे पैसे. त्याच्यामुळे काय होतं की एक तर काय होईल की सगळ्या बँका तर काही एकसोबत बुडणार नाहीत, आणि दुसरं एखाद्या बँकेमध्ये पैसे जरी बुडाले तरी ते DICची जी कव्हर असतं ते कव्हर त्याच्यामध्ये असल्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळू शकतात. सावध राहा. आर्थिक बाबतीविषयी मी तुम्हाला जागृत करत राहील. गुंतवणूक कुठे करायची, म्युच्युअल फंड काय असतं, इन्शुरन्स काय असतं, तुमचे पैसे कशा प्रकारे वाचू शकतात, ह्या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला माहिती राहील. आणि तुम्हाला नवनवीन माहिती पाहिजे असेल शेअर मार्केट विषयी, म्युच्युअल फंड विषयी, इन्शुरन्स विषयी, बँकेविषयी, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. शासनाच्या विविध योजनाविषयी आपण माहिती घेत आहोत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी नवीन नवीन योजनांची, नवीन नवीन गोष्टींची तुम्हाला माहिती देत राहील. धन्यवाद. सगळ्या प्रकारचे कमेंट एक्सेप्टेड आहेत. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आपल्या चॅनलवरती फायनान्शियल लर्निंग विथ नितीन. थँक्यू.